आपण ॲरे तयार केलं, पण आता प्रश्न यातील सगळे एलिमेंट्स प्रिंट कसे करायचे याचं उत्तर आहे लूप्स. ॲरेज मध्ये एलिमेंट्स ऍक्सेस करायला आपण लूप्स वापरतो, कारण इंडेक्स वापरून आपण प्रत्येक व्हॅल्यूवर जाऊ शकतो. फॉर लूप वापरल्यावर कोड छोटा आणि नीट राहतं. अरेचं लेंथ प्रॉपर्टी यूज करून आपोआप किती एलिमेंट्स आहेत ते कळतं. चला एक एक्झाम्पल बघूया ज्यात ॲरेज प्रिंट कसं करायचं हे बघूया. सो इथे आपण एक्झाम्पल घेतलं एक ॲरे मार्क्स नावाचा, ज्यात आपण व्हॅल्यूज टाकल्यात 85, 90, 78, 88 आणि 92 हे आहेत मार्क्स. सो याची आपण इंडेक्सिंग करून टाकूया 0, 1, 2, 3 आणि 4. सो आपला फॉर लूप हा चालणार आहे 0 पासून ते मार्क्स डॉट लेंथ पर्यंत, म्हणजेच 4 पर्यंत. सो सर्वात आधी आपला फॉर लूप इनिशियलाइज होणार आहे 0 पासून. सो इथे आय 0 होणार. सो 0 म्हणजे 85 व्हॅल्यू. सो आपण इथे प्रिंट करणार आहोत मार्क. सो मार्क मध्ये सर्वात आधी जाणार आहे आपला 0 इंडेक्स. सो 0 इंडेक्स वरती काय आहे 85. सो व्हॅल्यू प्रिंट होणार आपली 85. नंतर आपला आय 0 वरून हटून 1 वर जाणार. सो आपला मार्क्सचा इंडेक्स 1 वर काय आहे तर 90 आहे. सो प्रिंट काय होणार मार्क 90. सिमिलरली आपला इंडेक्स आय वरून हटून 2 वर जाणार आणि इथे प्रिंट होणार मार्क्स 2 च्या इंडेक्सवर काय आहे तर 78. सो 78. तसंच मार्क 88 प्रिंट होणार आणि मार्क 4 वर 92. सो फायनली आपला मार्क 4th इंडेक्सवर जाऊन आपला फॉर लूप स्टॉप होणार. सो आपल्याकडे आउटपुट असणार आहे असा. सो चला या प्रोग्रामला आपण VS कोडवर रन करून बघूया. सो जसं तुम्ही बघू शकता इथे मार्क्स सायमल्टेनियसली एका खाली एक प्रिंट झालेले आहेत. ॲरे ट्रॅव्हर्सल म्हणजे डेटावर लूप फिरवण्याचा आर्ट. उद्यापासून आपण सुरू करणार आहोत मल्टी डायमेन्शनल अरे. सर्वात आधी आपण बघूयात 2D अरेज. सो मिस करू नका.